चालवतो, ज्या शेट्टीला तुम्ही ते हॉटेल चालवायला दिलं, तो शेट्टी त्या ठिकाणी डान्स बार चालवत होता, याची तुम्हाला माहिती होती का? डान्स बार नव्हता तिथे. मी पुन्हा माहिती घेतली. तिथे डान्स बार नव्हता, फक्त ऑर्केस्ट्रा होता. आणि ऑर्केस्ट्राचं परमिशन आहे त्याच्यामध्ये. असं त्यामध्ये लिहिलेलं आहे. ऑर्केस्ट्राचं परमिशन आहे. कॉपी आहे. त्यामध्ये 23 बार बाला जे आहेत, 23 बार बालांची नावं त्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये जी 14 मुलींचं ऑलरेडी लायसन्स आहे. आणि ज्या नाईटला काम करत होत्या त्या तिकडे होत्या, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अशा करून 22 दाखवल्या त्या. पण पोलिसांनी त्यामध्ये सगळ्या प्रकरणाची चौकशी डान्सबारचा उल्लेख केलेला आहे. इथे डान्स सुरू होता, म्हणजे नृत्याची परवानगी नसताना सुद्धा तिथे नृत्य सुरू होतं असं पोलिसांच्या त्याचा उल्लेख आहे. म्हणजे मला हे म्हणायचंय की तुम्ही शेट्टीला ते हॉटेल चालवायला दिलं असेल, मात्र योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत, जबाबदारीचं पद आहे. अशा वेळेला परवाना जर तुमच्या पत्नीच्या नावावर असेल आणि तिथे त्या हॉटेलमध्ये जर डान्स बार सुरू असेल, तर नैतिकतेची जबाबदारी ही तुमचीच येणार. अहो, मी तेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. आपण ऐकत नसाल तर त्याला काही इलाज नाही. तिथे डान्स बार नव्हता. मुळामध्ये एका कस्टमरने एका मुलीवरती पैशाची उधळण केली. हे मला जेव्हा कळलं, पोलिसांकडनं मला कळलं, तेव्हा मी ताबडतोब त्या शेट्टीचं अग्रीमेंट कॅन्सल करून टाकलं. आपण ते हॉटेल बंद करून टाकलं. आपण सगळी लायसन्स पोलिसांच्या ताब्यात वापस देऊन टाकली. याच्यापेक्षा आपण काय करू शकतो आणखी? हे नैतिकतेचं आपण सगळं केलं की जे आणि ऍक्ट मध्ये स्पष्ट म्हटलंय. आता अनिल परबसाठी आपण ऍक्ट बदलला असाल तर भाग वेगळा आहे. त्या ऍक्ट मध्ये सगळं स्पष्ट म्हटलंय की ऍक्ट 16 कलम 8 मध्ये जो माणूस चालवतो, इसम शब्द वापरलाय, त्या इसमाचीच जबाबदारी असते, इतकं स्पष्ट म्हटलंय. मग नैतिक जबाबदारी कुणाची? मालकाची की चालवणाऱ्याची? परवाना आता तुमच्या नावावर आहे. 31/12/2025 पर्यंत, म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत या हॉटेलचा परवाना तुमच्याच नावावर आहे. अहो, मी तेच आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. इतकं स्पष्ट मी आपल्याला सांगतोय. आणि मी आपल्याला तेही सांगितलं, त्यासाठी मालक जबाबदार नसतो, त्यासाठी जो चालक आहे तो जबाबदार असतो. ऑफस्किन डान्स इन हॉटेल 2016चं ऍक्ट 8 मध्ये हे अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे. मग आता आपण नियम पण बदलणार का? रामदास कदमच्या पत्नीला अडचण टाकण्यासाठी असं आहे का? कुणी रामदास कदमच्या पत्नीला व्यवसाय करणं का गुन्हा आहे का? असं आहे का? आणि म्हणून जो ऍक्ट आहे त्या ऍक्टनुसार जो चालवणारा इसम आहे तो जबाबदार असतो. त्याला आपण जबाबदार धरलेला आहे. त्याच्याकडनं ते हॉटेल काढून घेतलेलं आहे. ते सगळी लायसन्स आहेत ते आपण कॅन्सल करून टाकले आहे आणि हॉटेल सह बंद करून टाकलेलं आहे. नक्कीच. ह्याच्यापेक्षा नैतिकता आणखी काय? मात्र ज्याच्या नावावर तो परवाना आहे त्याची ही जबाबदारी आहे, परवाना धारकाची ही जबाबदारी आहे की आपण ज्यांच्याकडे देतोय ते आपली बदनामी तर करत नाही किंवा तिथे काही चुकीचं तर काही घडत नाही हे बघण्याची जबाबदारी तर त्या परवाना धारकाची देखील आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? मग यासाठी मग वेगळा नियम काढायला लागेल. तसा मग वेगळा नियम काढायला लागेल. इथे ऑफस्किन डान्स इन हॉटेल चा जो नियम आहे 2016चा आणि कलम 8चा, तो त्या नियमामध्ये बदल करावा लागेल तुम्हाला, नाही का? जे रामदास कदमच्या पत्नीला अडचण टाकायचं असेल तर तुम्हाला नियम बदलायला लागेल. आपण नियमाने चालणार आहोत की अनिल परब सांगतोय म्हणून नियम आहे पण आपण काम करणार आहोत. आणि म्हणून असा जो अनिल परबनी विधिमंडळाचा गैरवापर केलाय, विधानसभेचा गैरवापर केलाय, त्यांनी चुकीचं कलम सांगितलंय, त्यांनी बॉम्बे ऍक्ट सांगितलंय, बॉम्बे प्रोव्हिजन ऍक्ट त्यांनी सभागृहात सांगितलंय जो याला लागत नाही आणि सभागृहाची दिशाभूल केली रामदास कदमची आणि गृहराज्यमंत्र्यांची बदनामी करण्यासाठी. आणि म्हणून त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते की नाही या मी तपासून बघतोय. काय करायचं पुढचं ते बघतोय मी. बरं बाई, मात्र या सगळ्यामध्ये पोलीस अनिल परबांचं काय बदनाम करण्यासाठी होत नाही ना. तुमचं आहे, मग अनिल परबांचा पोलीस काय ऐकतील? मी कुठे म्हटलंय? अहो, मी असं म्हटलंच नाही ना अनिल परबचं ऐकतील म्हणून. मी कुठं असं म्हटलंय? पण अनिल परबनी सभागृहामध्ये जे ऍक्ट सांगितलं, जो नियम सांगितला, तो चुकीचा नियम सांगितलाय. आणि त्यांनी असं सांगितलं की मालकावरती कारवाई होते या नियमानुसार. तर ऑर्केस्ट्रासाठी हा नियम नाही आहे. हे अनिल परबना माहिती असताना देखील फक्त आमची बदनामी करण्यासाठी सभागृहाचा दुरुपयोग केला आणि आमची बदनामी केली असं माझं स्पष्ट मत आहे नियमाप्रमाणे.
जे रामदासभाई, अनिल परबांनी तो मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडला आणि त्यामुळे हा मुद्दा चर्चेचा झाला. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही या सगळ्याची चौकशी करू. हो ना, झाली पाहिजे ना, त्याबद्दल कुठं मत आहे. पण अनिल परबची पण चौकशी झाली पाहिजे त्यामध्ये, की अनिल परबनी चुकीचं ऍक्ट देऊन, चुकीचा नियम सांगून, सभागृहाची दिशाभूल करून रामदास कदम, त्याची पत्नी आणि गृहराज्य मंत्री यांची बदनामी केले, या देखील चौकशीमध्ये आलं पाहिजे ना. माझं तेच म्हणणं आहे की ऍक्ट मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ऑफस्किन डान्स इन हॉटेल नियम 16 कलम 8 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, जो इसम म्हटलंय, जो इसम चालवतो त्याचीच ती जबाबदारी आहे, इतकं स्पष्ट म्हटलंय. मग आता अनिल परबनी सभागृहाची दिशाभूल केली आणि हे मांडलं, तर त्याला तुम्ही पाठिंबा देणार आहात का, असं माझं म्हणणं आहे. विधिमंडळ हे कुणाचं बदनामी करण्यासाठी आहे का? विधिमंडळ हे नियमबाह्यपणे चालून एखादी घटना सांगणं सभागृहामध्ये हे देखील चुकीचं आहे ना. माझं हे मत आहे. आणि म्हणून माझीच मागणी आहे मुख्यमंत्र्यांना की याची चौकशी केलीच पाहिजे, झाली पाहिजे. हे नियम लोकांसमोर आलं पाहिजेत. हे चालवणाराच दोषी असतो हे लोकांना पाहिजे, नाहीतर मीडियाच्या माध्यमातून आमचीही बदनामी होते. अनिल परब यांनी चुकीचा कलम देऊन जी बदनामी केले ते लोकांसमोर आलं पाहिजे, चौकशीमध्ये ते आलं पाहिजे. हे माझं मत आहे. चुकीचं काय?